सुंदरबनच्या जंगलात सगळे प्राणी पक्षी आनंदाने राहत होते. त्यात काळे कावळे काका का नाही खूप हुशार होते. सगळे जंगलचे प्राणी त्यांना मान द्यायचे, कारण ते जंगलात शेरखान महाराजांचा संदेश पोचवायचे. आणि नवीन प्राणी पक्षी कोण जंगलात आला की शेरखान महाराजांना जाऊन ते खबर द्यायचे. तर एकदा काय झालं, काळे कावळे काका शिकारीला बाहेर पडले. खूप शोधलं तरी त्यांना शिकार सापडेना. आता काय बरं करावं. बराच प्रयत्न केला त्यांनी शिकारीसाठी, पण शिकार त्यांना मिळाली नाही. भूक तर त्यांना खूप लागली होती. आता काय बरं करावं म्हणून विचार करत चिंताग्रांत चेहरा करून ते एका झाडावर बसले. तेवढ्यात काय झालं, त्या झाडाखाली एक लांडगोबा आले आणि ते काय म्हणाले, अरे काळे कावळे काका, एवढे चिंताग्रांत का बसला आहे, काय झालं. अरे काय सांगू लांडगोबा, मला खूप भूक लागली आहे, पण आज मला शिकारच मिळाली नाही. काय करू, मला भूक सहन होईना. भुकेने जीव माझा कासावीस झालाय. माझी शक्ती क्षीण झाल्या. मला काही समजेना झाले. मग लांडगोबा काय म्हणाले, अरे त्यात काय एवढंसं. मी तर बाबा आज सकाळ सकाळी मस्तपैकी हरणाचं मांस खाल्लं, खूप मजा आली मला. मग कावळे काका काय म्हणाले, तू हरणाचे मांस खाल्लेस, तुला मजा आली. माझ्या पुढे हरणाच्या मांसाचे गोडवे गाऊ नकोस. माझ्या भुकेचं काय, मला भूक लागल्या. मग लांडगोबा म्हणाले, अरे तुझ्या भुकेचे काय, म्हणजे नंतर मिळेल शिकार तुला. काही शिकार, आणि जरी नाही मिळाली तर तू काय मरणार आहेस का. असे बोलल्यावर कावळे काका काय म्हणाले, तू काय माझ्या मरणाची वाट बघतोयस काय. हो हो, मरणाची वाट बघतोय, असे म्हणत लांडगोबा तिथून निघून गेले. त्यावेळी जवळच मंगू बकरी गवत खात होती. तिने दोघांचे संभाषण सगळे ऐकले. मंगू काय मनात म्हणाली, अरे काळे कावळे काकांना शिकार मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा जीव भुकेने कासावीस झालाय. काय होतंय कोण जाणे त्यांना, असे म्हणत ती निघून गेली. मग थोड्या वेळाने काय झाले, कावळे काकांना भूक सहन होईना. मग ते दुसऱ्या एका झाडावर जाऊन बसले आणि त्या झाडावर गेले तर तिथे त्यांना एक बॉक्स दिसला. त्यांना वाटलं त्या बॉक्समध्ये काहीतरी खायला असेल, म्हणून त्यांनी त्या बॉक्सवर टुची मारली. टुची मारल्यावर काय झालं, त्या बॉक्समधनं पांढरा रंग बाहेर आला. सगळा रंग कावळे काकांच्या अंगावर. कावळे काकांच्या अंगाचा रंग सगळा पांढरा झाला. अरे देवा, हे काय झाले म्हणून कावळे काका उठले आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. तो फॉरेस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडांना, सरकारच्या मालकीची जेवढी झाडी होती त्यांना पट्टे ओढण्यासाठी तो रंग आणून तिथं ठेवला होता. तोच रंग कावळे काकांच्या अंगाला लागला. त्यांचा सगळा रंग पांढरा झाला. ते दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात परत लांडगोबा तिथे आले आणि इकडं तिकडं बघतात आणि वर झाडावर बघितलं. अरे काळे कावळे काका दिसेना, इथं पांढरे कावळे काका दिसतात. काय झालं असेल बरे. कावळे काकांना भूक सहन झाली नसल म्हणून ते मेले असतील आणि त्यांचे भूत झाले असेल, असं लांडगे काका म्हणायला लागले. तेवढ्यात मंगू बकरी तिथे आली आणि ती काय म्हणाली, काय झाले लांडगे काका. तर लांडगे काका म्हणाले, अगं मंगू बकरी, कावळे काकांना खूप भूक लागली होती. भूक सहन न झाल्यामुळे ते मेले वाटतं, त्यांचं भूत झालंय, ते बघ पांढरे कावळे काका दिसतात. असे म्हटल्यावर मंगू बकरीने बघितले. अरे हो रे हो, आता काय करायचं. तेवढ्यात लांडगोबा काय म्हणाले, काळे कावळे काका, तुम्ही मरण पावला हे बघून आम्हाला खूप दुःख होतंय. तुमच्या आत्म्याला शांती मिळू दे. तेवढ्यात कावळे काका काय म्हणाले, अरे लांडगोबा, मी मेलो हे खरं आहे, पण माझ्या भुकेचे काय. मला खूप भूक लागल्या, मला खायला आणून दे, मला उंदीर आण. असं म्हटल्यावर लांडगोबा घाबरले, लटलट कापाय लागले. कावळे काकांचे भूत झाले बघून थरथर कापाय लागले. मंगू बकरीताई कापाय लागल्या. त्या हळूच तिथून निघून गेल्या. मग लांडगोबांनी जाऊन उंदीर आणले.
कावळे काकांना खायला दिले. कावळे काकांनी ते उंदीर खाल्ले. परत म्हणाले, आणखी आण, मला खूप भूक लागल्या. परत आणखी उंदीर आणले, तेही खाल्ले. परत कावळे काका काय म्हणाले, लांडगोबा आणखी उंदीर आण, माझी भूक शमलेली नाही, जा पटकन घेऊन ये. म्हटल्यावर लांडगोबा परत उंदीर आणाय गेले. तेवढ्यात कावळे काकांना तहान लागली म्हणून ते सरोवरात पाणी प्यायला गेले. पाणी प्यायताना बघत्यात तर त्यांचं प्रतिबिंब पांढरं दिसलं. अरे, आपल्याला पांढरा कलर आला. ते बॉक्सातला रंग उडून आपलं रंग पांढरं झाले. आता याचा आपण फायदा करून घ्यायचा असे त्यांनी मनाशी ठरवले आणि सगळ्या प्राण्यांना आता भूत आपण झालोय असे दाखवायचं म्हणून ते परत झाडावर येऊन बसले. तेवढ्यात लांडगोबा पुढे निघाले. लांडगोबा पुढे निघाले तर त्यांना बगळे दादा दिसले. बगळे दादांना बघितल्यावर लांडगोबा घाबरले. अरे, कोण तू 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 भूत नाहीस ना? बगळोबा म्हणाले, अरे लांडगोबा, हे काय बोलतोस तू? नाही नाही नाही, तू भूत नाहीस ना? अरे असं काय बोलतोय? कोण भूत? भूत बी तिथं काही नाही. तुझा पांढरा रंग आहे. अरे, पांढरा रंग आमचा बगळ्यांचाच असतो, हंसाचा असतो. मी काही भूत बीत नाही. कुठलं भूताचं खोल डोक्यात घेऊन बसलायस? नाही बगळोबा, काय झाले माहितीये का, आपल्या जंगलात कावळे काका भूक सहन न झाल्याने मरण पावले आणि त्यांचं भूत झाले. जंगलातल्या झाडावर बसले. किती उंदर खायला त्यांना दिले तरी त्यांची भूक भागेना. म्हणून त्यांनी परत मला उंदीर आणाय पाठवले. काय करायचं सांगा? मग बगळे दादा काय म्हणाले, चला सगळ्या प्राण्यांचा विचार घेऊया. मग तोपर्यंत मंगू बकरीने जाऊन ही वार्ता सगळ्या प्राण्यांच्यात पसरली होती. मग तिथं बगळे दादा आणि लांडगोबा गेले. त्यांनी सांगितलं, होय, काळे कावळे काका भूत झाले. सगळ्या प्राण्यांना आश्चर्य वाटलं. आता काय करायचं? हे भूत जर झाले तर आपल्या सगळ्या प्राण्यांना त्रास देतील. मग लखन माकड दादा, चिंकी माकड दादा काय म्हणाले, अरे त्यांचे भूत झाले म्हणजे आपल्याला त्रास होणार. किती खायला दिलं त्यांना तरी त्यांचं पोट भरणार नाही. आपण सगळे प्राणी मिळून त्यांच्या आत्म्याला शांती देऊया. त्यासाठी त्यांना खायला नेऊन देऊया भरपूर आणि मग आत्म्याला शांती देऊया, म्हणजे ते निघून जातील. असे सगळे प्राणी बोलायला लागले. मग बगळे दादांना एक संशय आला. ते काय म्हणाले, अरे भूत भीत असलं काही नसते. तुम्ही काही कोणी घाबरू नका. आपण माझ्या डोक्यात एक युक्ती आली आहे, ती आपण करूया. सगळे प्राणी म्हणाले, ठीक आहे. मग बगळे दादाने काय सांगितले, हे बघा, सगळ्यांनी थोड्या वेळानं मी कावळे काका जिथं बसले आहेत तिथं जातो आणि त्यांच्याबरोबर बोलतो. तुम्ही सगळे प्राणी माझ्याबरोबर या. सगळ्यांनी झाडीत लपून राहायचं. मी जेव्हा बोलवील तेव्हा बाहेर यायचं, ठीक आहे? मग सगळे प्राणी, बगळे दादा सगळे गेले. सगळे प्राणी झाडीत लपले आणि बगळे दादा कावळे काका जिथं बसले होते त्या झाडाखाली गेले आणि डोळे मिटून काय म्हणाले, काळे कावळे काकांच्या आत्म्याला शांती मिळो. देवा, त्यांच्या आत्म्याला शांती द्या. त्यांचा आत्मा मुक्त होऊ द्या. हे म्हटल्यावर काळे कावळे काका काय म्हणाले, अरे बगळे दादा, हे काय बोलताय? मला खूप भूक लागल्या. आत्म्याला शांती विनती तसलं काही नाही. आधी मला पोटभर भुकेला मांस द्या, मग माझ्या आत्म्याला शांती मिळेल. जावा पटकन मांस घेऊन या. असं म्हटल्यावर बगळे दादा काय म्हणाले, अरे कावळे दादा, मी तुम्हाला मांस देतो, भरपूर मांस देतो, पण कसं आहे, मी आधी सरोवरात जाऊन आंघोळ करून येतो, शुचिभूत होतो, मग तुम्हाला मांस देतो आणि सगळ्या प्राण्यांना बोलवून तुमच्या आत्म्याला शांती देतो. ठीक आहे, ठीक आहे, जा पटकन आंघोळ करून येईन, मला मांस आणून दे. ठीक आहे म्हणून बगळे दादा जवळच्या सरोवरात आंघोळीला गेले. त्यांनी एक बुडी मारली आणि बुडण्याचं नाटक केलं. ते काय म्हणाले, एक बुडी मारली आणि खाली बुडले आणि काय म्हणाले, अरे अरे बुडलो मी, मला वाचवा, मी बुडलो, मला वाचवा. जोर जोरात ओरडायला लागले. तिथे कोणीच नव्हतं. सगळे प्राणी लपून बसले होते.
मग कावळे दादाने बघितलं, अरे खाली बगळे दादा बुडायला लागले, हे जर बुडले तर आपल्याला मांस मिळणार नाही. म्हणून त्यांनी झाडावरची एक काटकी घेतली आणि ती काटकी धरून ते उडत उडत सरोवरात गेले आणि उडणाऱ्या बगळे दादांना त्यांच्या पंखाला चोचीनं धरलं आणि म्हणाले, बगळे दादा या काठीवर बसा. मग बगळे दादाने नाटक केलं होतं, त्यांनी काठीवर बसायचं नाटक केलं. काठी होती कावळे दादांच्या हातात. मग त्यांनी काठी सकट बगळे दादा बुडले. काठी बुडल्यावर कावळे दादा पण बुडले. त्यांच्या अंगाचा सगळा रंग धुवून गेला. परत पहिल्यासारखे काळे कावळे काका झाले. मग बगळे दादा त्यांना घेऊन सरोवराच्या काठावर असलेल्या झाडाजवळ आले आणि त्यांनी सगळ्या प्राण्यांना बोलवून घेतलं. सगळे प्राणी आले. बगळे दादा म्हणाले, बघा अहो आपले काळे कावळे काका मेलेले नव्हते, ते जिवंत होते. मग कावळे काकांनी सगळी कहाणी सांगितल्या. मग सगळ्यांना पटलं. तो बॉक्स मधला रंग लागला होता पांढरा. मग कावळे काका काय म्हणाले, अहो मी तर काय करू, मग तुम्हाला बनवायचं मी नाटक केलं, युक्ती केली, तुम्हाला बनवलं. पण बगळे दादांनी माझी युक्ती सफल होऊन दिली नाही, माझं सत्य बाहेर पडलं. मग सगळे प्राणी म्हणाले, बरोबर आहे कावळे काका, तुम्ही किती दिवस नाटक करणार होता ना, आम्हाला फसवणार होता, आम्हाला संकटात पाडणार होता. चूक लांडगे दादांची झाली, त्यांनी तुम्हाला तसं बोलाय पाहिजे नको होतं, ते आम्हालाही पटतंय. पण तुम्ही असं नाही करायचं. त्याच वेळेला सरोवरात जाऊन अंग धुवून यायला पाहिजे होतं. पण तुम्ही आम्हाला बनवलं, पण शेवटी तुमची चोरी उघडकीला आली. असे म्हणून सगळे प्राणी खो खो हसायला लागले. परत आपापल्या गुहेत झाडावर निघून गेले. अशा तऱ्हेने काळे कावळे काकांची चोरी उघडकीला आली. म्हणून म्हणतात, खरे कधी बुडत नाही, सत्य लपून राहत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.